सो हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ॲथेन्स फाउंडेशन अकॅडमी. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण शाहूस्क्रीनिंग 2024 सेक्शन सी मॅथमॅटिक्स त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 51 to 55 कव्हर करणार आहे. ओके, सो लेट सी. सो फर्स्ट क्वेश्चन आहे. ओके, तर ह्या क्वेश्चनमध्ये काय तुम्हाला गिवन हे आहे आणि फाइंड करायचे a + b + c = ओके. सो फर्स्टली तुम्हाला इथे काय करावं लागणार, फर्स्टली इथे काय करावं लागणार तुम्हाला, हे गिवन लिहूयात आपण इक्वेशन. गिवन काय x प्लस, ठीक आहे, 20x - 100, ओके, प्लस रूट ऑफ x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 20x - 100 इज इक्वल टू काय ax प्लस b रूट c. ठीक आहे, हे गिवन आहे. तुम्हाला गिव्हनहून एक समजते की दोन्ही साईडला स्क्वेअर रूट आहे ना. स्क्वेअर रूटला सॉल्व करायचं असेल तुम्हाला स्क्वेअरिंग केल्याशिवाय ऑप्शन नाही इथं. ठीक आहे, तर आपण काय करूयात, दोन्ही साईडला इथं स्क्वेअरिंग करूयात. ठीक आहे, दोन्ही साईडला इथे काय करूयात, स्क्वेअरिंग. ठीक आहे, दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करूयात. ओके, मग जेव्हा आपण स्क्वेअरिंग करू इथं, ठीक आहे, जेव्हा आपण स्क्वेअरिंग करू, स्क्वेअरिंग केल्यानंतर काय a + b स्क्वेअर, मग हे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर होईल. जेव्हा आपण हे फर्स्टला a पकडू, आपण ह्या टर्मला a कन्सिडर करून ह्या टर्मला b, म्हणजे a + b चा स्क्वेअर a² + 2ab + b स्क्वेअर. मग इथं फर्स्टचा स्क्वेअर केला तर हे पूर्ण स्क्वेअर रूट का होईल, कॅन्सल. सो आन्सर काय येईल इथं x प्लस हे स्क्वेअर रूट राहिले ॲज इट इज, कारण बाहेरचं स्क्वेअर रूट कॅन्सल होईल है ना, बाहेरचं स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. सिमिलरली इथं a² झालं, हे आता 2ab म्हणजे काय 2 रूट, हे असं राहील x प्लस 20x - 100, इथे राहील x मायनस 20x - 100. ठीक आहे, 20x - 100 प्लस b स्क्वेअर, मग हे राहील x मायनस 20x - 100 इज इक्वल टू, ह्याचा स्क्वेअर करू नका, RHSचा स्क्वेअर करू नका, सध्या ॲज इट इज राहू द्या जे काय आहे ते. ठीक आहे, हे ॲज इट इज राहू दिलं, मी काहीच केलं नाही इथं. ठीक आहे, तर मग ह्याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करू शकता तुम्ही, हे प्लस आणि हे मायनस पर पूर्ण का होईल, कॅन्सल. आणि ते x + x का होईल 2x, x + x का होईल 2x प्लस 2 इंटू इथे तुम्ही प्रॉपर ऑब्झर्व केलं, हे पण रूटमध्ये आहे, हे पण रूटमध्ये, दोघांना आपण एकाच रूटमध्ये लिहू शकतो. कसं, एक कन्सेप्ट काय बेसिक आपला, समजा रूट a इंटू रूट b असेल है ना, तर त्याला आपण रूटमध्ये ab असं लिहू शकतो. आपल्याला अलाउड आहे तसं करायला. ठीक आहे, रूट a इंटू रूट b असेल तर रूटमध्ये ab लिहू शकतो. सिमिलर वेमध्ये इथे काय होईल, मग इथं a + b a - b. ठीक आहे, रूटमध्ये एकाच ठिकाणी केलं तर हे एकत्र येईल, इंटूमध्ये जाईल. मग इथे येईल x² मायनस है ना, रूटचा स्क्वेअर रूट कॅन्सल, इथे येईल 20x - 100, काय येईल 20x - 100. ठीक आहे, सो इथे हे टर्म ॲज इट इज जे काय आहे ते. ठीक आहे, कसं केलं बघा, रूटमध्ये आपण रूटमध्ये रूट a रूट b आहे, तर रूटमध्ये ab लिहू शकतो आपण त्याला. मग तर a + b - b a² - b स्क्वेअर. ओके, इथे b स्क्वेअर का लिहिलं नाही, कारण इथे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय झालं, कॅन्सल. आता 2 ला 2, 2x ला 2, 2 रूट, जेव्हा मी इथे मल्टिप्लाय कराल हे असेल x² - 20x + 100. ओके, राईट साईड ॲज इट इज. ठीक आहे, राईट साईड ॲज इट इज 2x प्लस 2. हे जर तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व केलं, 1 मिनिट, इथे मायनस आहे, हे जर तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर ते तुम्हाला लगेच कळेल की हे आहे x - 10 ब्रॅकेट स्क्वेअर है ना, x - 10 ब्रॅकेट स्क्वेअर, x - 10 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तुम्ही ह्याला सॉल्व करून बघा, a - b चा स्क्वेअर अप्लाय करून a² - 2ab सेम टर्म येईल. ठीक आहे, सेम टर्म येईल, हे स्क्वेअर ॲज इट इज राहील. ओके, त्याच्यानंतर काय, हे एवढं आपण सॉल्व केलं. त्यानंतर काय, आता इथे एक थोडा फाउंडेशनचा कन्सेप्ट आहे. जेव्हा कधी रूट x² येईल है ना, एक फाउंडेशनचा छोटासा कन्सेप्ट आहे जे की 11th रिलेटेड आहे, पण ठीक आहे सध्या आपण समजून घेऊ. जेव्हा स्क्वेअर रूट ऑफ x² येईल तर कधी पण आपण त्याला मॉड x लिहित असतो. काय लिहित असतो, नॉट की x है ना, नॉट की x जेव्हा इथे व्हेरिएबल असेल. ओके, जेव्हा x काय असेल, व्हेरिएबल,
मॉड एक्सचं काय असते, मॉड एक्सला आपण लिहू शकतो प्लस एक्स जेव्हा एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल, आणि त्याला लिहू शकतो आपण मायनस एक्स जेव्हा एक्स लेस दॅन 0 असेल. तुम्हाला डिटेलमध्ये जायची जरूरत नाही, तात्पुरतं ह्या प्रॉब्लेमसाठी समजून घ्या फक्त तुम्ही हा कन्सेप्ट की मॉड रूट ऑफ एक्स काय आलं, कारण ते व्हेरिएबल आहे. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का इथं, काय माहीत नाही. त्यासाठी आपण काय करणार, रूट एक्स स्क्वेअरला मॉड एक्स लिहिणार, आणि मॉड एक्सची व्हॅल्यू प्लस एक्स असेल जेव्हा एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल, आणि मॉड एक्सची व्हॅल्यू काय असेल मायनस एक्स जेव्हा काय असेल एक्स लेस दॅन 0 असेल. तर हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. डिटेलमध्ये सांगायचं झालं तर ह्याला खूप टाईम लागेल. ओके, सो सध्या आपण एवढं समजून घेऊ. मग आता काय 2 जेव्हा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल तर ह्याचा आन्सर येईल मॉड एक्स मायनस 10. काय मॉड एक्स मायनस 10. ठीक आहे, हे ॲज इट इज जे काय मध्ये ते. ओके ओके, थोडीशी जागा पुरत नाही, आपण इरेज करूयात थोडा पार्ट. ठीक आहे, 1 मिनिट. हां, ठीक आहे. हां ठीक आहे. ओके, सो आता काय हे आलं, ह्याच्यानंतर कसं सॉल्व करायचं. आता ह्याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत. आपण जर प्रॉब्लेम पाहिला तर बेसिक कंडिशन काय 20x मायनस 100 आहे इथं. ठीक आहे, आपण जर ह्याच्यामध्ये नीट प्रॉब्लेम पाहिला तर ह्याच्यामध्ये ना 2 व्हॅल्यू येऊ शकतात. तर इथे एक्स काय असेल तर 10पेक्षा मोठा असू शकते, म्हणजे हे काय व्हॅल्यू येईल पॉझिटिव्ह येईल, है ना. म्हणजे जेव्हा काय बघा इथे कंडिशन काय, हे एक्स मायनस 10 एक कंडिशन येईल, एक्स मायनस 10 काय असेल ग्रेटर दॅन इक्वल टू 0, म्हणजेच काय एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 10. आणि दुसरी कंडिशन असेल एक्स मायनस 10 लेस दॅन इक्वल टू 0, म्हणजेच काय एक्स लेस दॅन 10. काय असेल एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 10 आणि लेस दॅन 10. पण ह्या प्रॉब्लेमसाठी तुमची ते एकच कंडिशन अप्लाय होईल. जर तुम्ही एक्स ग्रेटर दॅन 10 घेतलं तर इथं कंडिशन काय येईल 2x प्लस 2 इंटू एक्स मायनस 10, कारण पॉझिटिव्ह लिहावं लागेल ना तुम्हाला इथं, है ना. एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर पॉझिटिव्ह एक्स लिहावं लागेल. तर तुमचं हे जर असं केलं तुम्ही तर हे पुढे सॉल्व जर प्रॉब्लेम केला तर तुम्ही पुढे प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही. सो तुमची इथं हे कंडिशन रॉंग होईल. हे कंडिशन काय होईल रॉंग होईल. तुम्हाला हे कंडिशन घेऊन प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल. रिझन काय, हे प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व केला असं घेऊन तर तुमचा आन्सर पण मॅच होणार नाही, सॉल्व पण होणार नाही. ठीक आहे, कम्पेअरच करू शकणार नाही तुम्ही इथं. तर आपण हे कंडिशन घेऊ डायरेक्ट. सो इथून मला काय करावं लागेल, इन्स्टिट्यूट ऑफ एक्स मायनस 10 जेव्हा लेस दॅन इक्वल टू 0 असेल त्याची व्हॅल्यू काय असते मायनस एक्स, म्हणजे माझ्याकडे काय तर एक्स मायनस 10, सो त्याला मायनस एक्स मायनस 10 घ्यावं लागेल, कारण इथं काय एक्स लेस दॅन इक्वल टू 10 आहे. सो ते काय होईल 10 मायनस एक्स होईल. काय होईल ते 10 मायनस एक्स. ओके, रिझन काय 2 कंडिशन आहेत. पहिली कंडिशन काय पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह. ठीक आहे, कारण मॉड आहे ना इथं, काय इथं मॉड्युलस आहे. सो मी इथं काय करणार की बाबा पहिली कंडिशन जर घेतली तर पुढे प्रॉब्लेम सॉल्व होत नाही, मी सेकंड कंडिशन घेऊन ट्राय करणार. तर एक्स मायनस 10ची व्हॅल्यू काय असेल 10 मायनस एक्स. सो मी इथं पुट करेल 10 मायनस एक्स इज इक्वल टू ए एक्स, काय आपलं घेऊन काय होतं ए एक्स प्लस बी रूट सी. ओके, सो इथे येईल 2x प्लस 2 इंटू 10 20 मायनस 2x. ठीक आहे, ए एक्स प्लस बी रूट सी स्क्वेअर. ठीक आहे, प्लस 2x मायनस 2x कॅन्सल, इट विल बी 20. हे येईल ए एक्स प्लस बी रूट सी स्क्वेअर. हे स्क्वेअर जाऊन इकडे जाऊन काय करा स्क्वेअर रूट करा. स्क्वेअर इकडे जाऊन काय करा स्क्वेअर रूट करा. स्क्वेअर रूट केल्यानंतर येईल स्क्वेअर रूट ऑफ 20 ए एक्स प्लस बी रूट सी, है ना, ए एक्स प्लस बी रूट सी. सो 20च्या बाहेर इथे काढा 4, 20ला लिहू शकतो आपण 4 इंटू 5, तर 4चं 2 बाहेर येईल 2 रूट 5 इज इक्वल टू ए एक्स प्लस बी रूट सी. मी रिमेनिंग इरेज करतो इथं. ओके, सो इथं काय 2 रूट 5. सो कम्पेअर जर केलं इथं काही नाही, म्हणजे मी ती 0x लिहू शकतो. कम्पेअर करा, बीची व्हॅल्यू येईल 2, सीची व्हॅल्यू येईल 5 आणि एची व्हॅल्यू येईल 0. सो ए प्लस बी प्लस सी तुम्हाला फाइंड करायचे, ते असेल 0 प्लस 2 प्लस 5 7. ओके, प्रॉब्लेम थोडासा हार्ड आहे. मी जर डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तर खूप टाईम लागेल, पण तुम्हाला जर डिटेल ह्याचं
माहिती पाहिजे असेल याची डिटेल पूर्ण है ना, तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो ह्याच्यावर की रूट ऑफ एक्स स्क्वेअरची मोड एक्स व्हॅल्यू का असते आणि त्याच्यामुळे काय फरक पडतो किंवा नाही पडत. ओके, पण सध्या ह्या लेवलला ठीक आहे, एवढं पण असेल माहीत तरी ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघूयात आपण प्रॉब्लेम. ठीक आहे, हां, नेक्स्ट प्रॉब्लेम काय, एरिया अबो एक्स ॲक्सिस बाउंडेड बाय वाय ॲक्सिस. ओके, ठीक आहे. जेव्हा कधी असा प्रॉब्लेम येईल पहिल्यांदा तुम्हाला ग्राफ काढावा लागेल व्यवस्थित है ना. मग तो ग्राफ कसा, तुम्ही सायमल्टेनियस दोन इक्वेशनला सॉल्व्ह करा आणि दोन लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढा. हे 4x + 3y = 2 आहे, ह्याला आपण 3y ने मल्टिप्लाय करा, सॉरी 3 ने, म्हणजे काय होईल मग 3x - 3y = 3 येईल. ह्याच्यामुळे काय होईल +3y - 3y कॅन्सल, 7x = काय येईल 50, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची 15/7. ती आलेली एक्सची व्हॅल्यू इथे ठेवून टाका. 15/7 - y = 1. 1 इकडे जाऊन मायनस होईल, 15/7 - 1 = y. सो y = 7 × 7, 15 7 गेले 8/7. ह्याचा अर्थ हे दोन्ही लाईन्स हे काय करेल, लिनियर इक्वेशन इंटिग्रेबल आणि हे लिनियर इक्वेशन इंटिग्रेबल एका पॉईंटला इंटरसेक्ट करतील आणि ते पॉईंट असतील 15/7, 8/7. ते पॉईंट इथे कुठेतरी असतील, ॲझ्युम करतो आपण जस्ट 15/7, 8/7. हे एक ॲक्च्युअल ग्राफ नाही आहे, ॲप्रॉक्सिमेट ग्राफ आहे, सो कन्सिडर करा त्याला. म्हणजे पहिली लाईन, आता दुसरी. ओके, हे लाईन, हे जे लाईन आहे एक्स आणि वाय ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट करेल ते कसं फाईंड करायचं. ह्याच्यामध्ये वायची व्हॅल्यू 0 ठेवा है ना. वायची व्हॅल्यू 0 ठेवली ह्या लाईनमध्ये, वायची व्हॅल्यू 0 ठेवली तर एक्स काय येईल ह्याच्यामध्ये 3, आणि जर एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली तर वाय येईल 4. म्हणजे हे लाईन 3,0 है ना, 3,0 आणि 0,4 ह्या दोन पॉईंटमध्ये एक्स आणि वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट होते. सो 3,0 कुठे येईल, इथे कुठेतरी येईल, ठीक आहे, आणि 0,4 इथे कुठेतरी. म्हणजे हे लाईन कुठून जात आहे, तर हे लाईनचा ग्राफ असेल असा, ह्या पॉईंटमधनं असं जाईल. इथे काय असेल 3,0, इथे काय असेल 0,4. सिमिलर वेमध्ये तुम्ही ह्याला पण फाईंड करू शकता. वायची जर व्हॅल्यू 0 ठेवली तर एक्स काय येईल 1. सो लाईन इथे जाईल कुठून तरी 1,0 आणि नंतर लाईन जाईल इकडे असा 15. ओके, ते पण काढावं लागेल तुम्हाला, वाय ॲक्सिसमध्ये कुठे जाईल. ओके, एक्स 0 ठेवा, वाय मायनस होईल, तर हे लाईन इथून जाईल 0,-1. 1 मिनिट. ओके, हां ठीक आहे. तर ह्या लाईनचा ग्राफ कसा असेल इथं बघूयात आपण. हे पॉईंट इथे, तर ही लाईन अशी जाईल. ओके, आणि इथं पॉईंट काय असेल 0,-1. सो ॲप्रॉक्सिमेट ग्राफ असा आहे आपला. आणि तुम्हाला काय विचारलं, द एरिया अबो एक्स ॲक्सिस बाउंडेड बाय वाय ॲक्सिस अँड. ओके, तुम्हाला विचारलं आहे हा एरिया विचारलेला आहे तुम्हाला इथं. ओके, एरिया अबो एक्स ॲक्सिस. ओके, सो तुम्हाला हा एरिया काढायचा आहे. सिम्पली काय करा तुम्ही, ह्या ट्रायंगलचा एरिया काढा. कुठल्या, एक मिनिट, हां, ह्या ट्रायंगलचा एरिया काढा हे. ओके, ह्या ट्रायंगलचा एरिया काढा, त्यामधनं हा जो छोटा ट्रायंगल आहे इथं इथं आहे ना, ते मायनस करा, त्यामुळं हा एरिया होऊन जाईल तुमचा. सो मोठ्या ट्रायंगलचा एरिया काय असेल, इकडे 1 आहे, इकडे 4 आहे. हाफ इंटू बेस किती आहे 4 आणि इकडे 1 5. डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसते, सो आपण ह्याला 1 घेणार. ठीक आहे, डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसते त्याला 1 घेणार. हाफ इंटू बेस इंटू हाईट काय असेल हे एवढी, आणि हे एवढे काय डेंट करते तुम्हाला एक्सची व्हॅल्यू. ओके, एक्सची व्हॅल्यू डेंट करेल ते. हे एवढी जी डिस्टन्स आहे ती असेल एक्सची व्हॅल्यू 15/7 मायनस हाफ इंटू हे छोटा ट्रायंगल, ह्याचा एरिया काय येईल हाफ इंटू बेस पण 1 आहे आणि हाईट पण ह्याची 1च आहे. ओके, 1 × 1. बस ह्याला सॉल्व करा, काय येईल बघूत आपण. 15/7 75/14 येईल इथं, मायनस हाफ. न्यूमध्ये डिनोमिनेटरला 7 ने मल्टिप्लाय करा, सो दॅट डिनोमिनेटर सेम होईल. सो आन्सर विल बी 75 - 7/14. सो आन्सर विल बी 75 - 7 68. 68/14 आहे का, हे नाही आहे. बट ह्याला सिम्प्लिफाय जर केलं 2 ने जर डिवाइड केलं, 2 7 34. सो आन्सर विल बी 34/7. हा सिम्पल क्लास 10वर बेस्ड क्वेश्चन होता ग्राफवर. ओके,
सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ओके, तर हा मी सॉल्व करणार नाही, कारण ऑलरेडी मी शाहू स्किनिंगच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन चेक केलं तर हा क्वेश्चन ऑलरेडी मी सॉल्व केलेला आहे. तिथे जाऊन चेक करू शकता किंवा वरती इथे लिंक दिलेली असेल त्याच्यावर क्लिक करा आणि चेक करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हा सिंपल क्वेश्चन आहे. 1 मिनिट. ओके, हां, हा क्वेश्चन सिंपल आहे. 9th-10th बेस्ड क्वेश्चन आहे, सिंपल. अल्फा बीटा झिरोज ऑफ क्युबिक पॉलिनॉमियल आहेत. ओके, मी क्युबिक पॉलिनॉमियलला थोडं व्यवस्थित लिहून घेतो मी. एक्स क्यूब. ओके, एक्स क्यूबच्या नंतर काय असायला पाहिजे? एक्स स्क्वेअर. इथं नाही आहे तर मी त्याला असं कन्सिडर करतो 0x² प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तुम्हाला काढायचं आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस गॅमा क्यूब. तुम्हाला एक फॉर्म्युला माहितीच असेल की जर ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इज इक्वल टू फॉर्म्युला काय असेल? ए प्लस बी प्लस सी आणि इकडे पुढे काहीतरी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डॅश काहीतरी असेल प्लस सी स्क्वेअर. जर पूर्ण सांगायचं म्हटलं तर ए स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी ए असं काहीतरी असेल पुढे. ठीक आहे, पण आपलं पुढचं काही लिहिलं नाही सध्या, कारण प्रॉब्लेम एवढं लांब जातच नाही. ओके, प्रॉब्लेम अगोदरच फिनिश होऊन जाईल इथं. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूबचा. पण ह्याच्यामध्ये जर ए प्लस बी प्लस सी व्हॅल्यू काय असेल? 0. ए प्लस बी प्लस सी काय असेल? 0. तर आरचेस पूर्ण काय होईल रे? 0 होईल. मग ते फॉर्म्युला काय होईल? जेव्हा इथं ए प्लस बी प्लस सी 0 असेल तर फॉर्म्युला होईल ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc. दिसतंय ना? हां, ठीक आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3abc इज इक्वल टू काय होईल? 0. मग हे मायनस इकडे जाऊन काय होईल? प्लस. म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूबची व्हॅल्यू काय होईल? 3abc होईल. काय होईल? 3abc. कधी? जेव्हा ए प्लस बी प्लस सी काय असेल? 0. ओके, सिंपल फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ए प्लस बी प्लस सी काय असेल? 0. बस. मग मी ह्याच्यामध्ये काय करणार? सम ऑफ रूट्स करणार. आणि ह्याचे रूट्स काय आहेत? ह्याचे रूट्स काय आहेत? अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. मग ह्याची सम ऑफ रूट्स काय येईल इथं? अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. ते येईल मायनस बी पाहिजे. काय येईल? मायनस बी. एक्सवरचा कोएफिशियंट 0 आहे. ए म्हणजे एक्स क्यूबचा कोएफिशियंट 1. सो अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा काय येईल? 0. काय येईल इथं? 0. सो तुमची अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब बघा ना तुम्ही, मायनस बी बाय फॉर्म्युला आहे तर बीज म्हणजे काय? 0 आहे. तर 0/1 0. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस गॅमा क्यूब ह्याची व्हॅल्यू काय असेल? 3 अल्फा बीटा गॅमा. ओके, मग आता तुम्हाला अल्फा बीटा गॅमा काढावं लागेल. इथे जसं सम ऑफ रूट्स आहे तर इथे प्रोडक्ट ऑफ रूट्स काय असते? अल्फा बीटा गॅमा. ते असेल मायनस डी बाय ए. काय असते? मायनस डी बाय ए. ठीक आहे, सो मायनस डीची व्हॅल्यू काय येते? -2. ए म्हणजे एक्स क्यूबचा कोएफिशियंट 1 2. सो इथे काय येईल? 3 × 2. आन्सर विल बी 6. ऑप्शन 4. ओके, एकदम सिंपल होता प्रॉब्लेम. नेक्स्ट पाहूयात आपण. तर ह्या क्वेश्चनमध्ये काय? एक पॉलिनॉमियल डिव्हिजन आहे सिंपल. x5ला डिवाइड करायचं आहे तुम्हाला. x5ला डिवाइड करायचं आहे तुम्हाला x³ मायनस 9x ने. ओके, तर आपण डिव्हिजन कसं करतो पॉलिनॉमियलचं इथं? तर पहिली टर्म काय? x5 त्याला डिवाइड करा ह्याच्या पहिल्या टर्मने x³ ने. सो x5ला जर डिवाइड केलं x³ ने तर x² येईल. तर ते टर्म इथं असेल x². काय असेल? x². x² ने इकडे मल्टिप्लाय करतो. x² इंटू x³ x⁵5. हे काय येईल? -9x³. ठीक आहे, मग काय? साईन चेंज. प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस. सो कॅन्सल होईल इथं. आन्सर येईल 9x³. आता पुढे डिव्हिजन करायचं का नाही? कसं ठरवायचं? ह्याची डिग्री म्हणजे जे रिमाइंडर राहिले त्याची डिग्री जेव्हा डिव्हिजरपेक्षा कमी असेल तेव्हा आपण स्टॉप करतो. पण इथं जर पाहिलं तर रिमाइंडरची डिग्री 3 आहे आणि डिव्हिजरची पण डिग्री 3 आहे. तो आपण कंटिन्यू करायला पाहिजे. सो मी 9x³ ला डिवाइड करतो x³ ने. सो आन्सर विल बी +9. तर 9 ने मग 9x³, 9 ने मायनस 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 81x. साईन चेंज. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. सो आन्सर विल बी 81x.
आता आपल्याला डिव्हिजन करता येणार नाही, कारण काय, रिमाइंडरची डिग्री 1 आहे, पॉवर एक्सचा पॉवर किती आहे 1 आहे. सो रिमाइंडरची डिग्री 1 आहे, जी की कमी आहे डिव्हिजरच्या डिग्रीपेक्षा. सो आपल्याला इथं डिव्हिजन स्टॉप करावं लागेल. ठीक आहे, डिव्हिजन स्टॉप करावं लागेल. सो तुमचं रिमाइंडर काय कम्पेअर करायचं तुम्हाला इथं कम्पेअर करायचे LX² प्लस MX प्लस N सोबत. ठीक आहे. सो इथं कम्पेअर जर केलं तुम्ही तर इथं X² टर्म तर नाही, तर आपण 0x² म्हणूयात, आणि कॉन्स्टंट पण नाही, त्याला आपण 0 कन्सिडर करूयात. सो चुकीचं काय होणार नाही, 81x राहील. कम्पेअर जर केलं तर एमची व्हॅल्यू काय येईल 81, एलची व्हॅल्यू काय येईल 0, एनची व्हॅल्यू काय येईल 0. बस सिम्पल आहे. हे तिघांचे ॲडिशन करा, सो आन्सर विल बी 81. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 56 टू क्वेश्चन नंबर 60 सॉल्व करूयात.